नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहेत, अगदी महत्त्वाच्या टिप्स. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता भांड्याचा साबण आणतो, त्याच्याबरोबर आपल्याला प्रत्येक वेळेस अशी घासणी मिळते. तर ती घासणी एकदम कडक असते व त्याने भांडे बिलकुल निघत नाही. मग अशा वेळेस ही घासणी आपण टाकून देतो किंवा ती साठवून ठेवतो. पण मग ती घासणी आपण टाकून द्यायची नाही व साठवूनही ठेवायची नाही. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला जेव्हा घासणी येते त्याचा आपण बेसिन घासण्यासाठी व टाईल्स घासण्यासाठी त्याचा वापर करायचा, किचन टाईल्स आणि बेसिनसाठी. आणि नंतर आपण ती घासणी स्वच्छ धुवून ठेवून द्यायची व प्रत्येक महिन्याला जेव्हा ती घासणी येते तेव्हा प्रत्येक महिन्याला ही घासणी टाकून दुसरी घासणी आपण बेसिन घासायसाठी ठेवायची व त्याचा यूज पण होतो आणि ती घासणी आपण साठवूनही राहत नाही किंवा आपण टाकूनही दिली जात नाही. तर बघा मैत्रिणींनो, आता माझी दुसरी टिप आहे, आपण भांड्याची पाटी ठेवतो. त्या भांड्याच्या पाटीमध्ये आपण चमचा, बारीक चमचा, गाळणी हे खाली टाकत राहतो. मग अशा वेळेस आपल्याला जर अर्जंट लागत असेल तर आपल्याला प्रत्येक भांडं काढावं लागतो. पण आपण अशा प्रकारे प्लॅस्टिकचं चमचा ठेवायचं स्टँड मिळतं, तर ते जर आपण त्याला व्यवस्थित असं पॅक केलं तर ते हे पॅक आपल्याला ते प्लॅस्टिकच्या लॉकनी करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे ते लॉक करायचं आणि त्यामध्ये आपण चमचा वगैरे चमचा, गाळणी व झाऱ्या, पळी आपण असे वस्तू त्यामध्ये ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला त्या पटकन सापडतील. आणि हे लॉक आपल्याला आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा आपल्या बॅगला लावलेलं असतं, तेच लॉक आपण याला लावून घ्यायचं. आणि माझी तिसरी टिप आहे की प्रत्येक वेळेस आपण हात धुवायला हे बाथरूमच्या बेसिनमध्ये जावं लागतं, कारण तिथे हँडवॉश ठेवलेला असतो. पण आपण जर किचनमध्ये हँडवॉशचा ड्रम ठेवला तर आपल्याला प्रत्येक वेळेस तिकडं चक्कर मारावं लागत नाही. आणि त्यामुळे आपण किचनच्या टेबलवर सुद्धा एक हँडवॉशचा ड्रम ठेवायचा. आता आपण लायटर हे आपण वापरतो आणि खाली टाकून देतो, पण मग ते पाणी जाऊन ते खराब होतं. मग अशा वेळेस आपण हे लायटर चिमणीवर ठेवायचं. चिमणीच्या वर ठेवल्यामुळं आपल्याला लायटर पटकन सापडतं आणि लायटर खराबही होत नाही लवकर. आता मैत्रिणींनो, आपण फ्रीज आपल्याला स्वयंपाक करता करता बराच वेळा उघडावं लागतो. मग ते खराब होऊ नये म्हणून यासाठी आपण त्याला एक दरवाजाला नॅपकिन लावून ठेवायचं. हा नॅपकिन आपल्याला रोज धुता येतो. अशा प्रकारे आपण त्याला नॅपकिन लावून ठेवायचं आणि फ्रीज उघडायचं, जेणेकरून फ्रीज आपलं खराब होणार नाही. आता बघा मैत्रिणींनो, आपलं प्रत्येकाच्या घरामध्ये वेट वाईप्स असतातच. तर एक वेट वाईप्स घ्यायची आणि त्यांनी आपण ॲक्वागार्ड हे आठवड्यातून एकदा पुसून काढायचं. त्यामुळे ॲक्वागार्डला पण चकाकी येते आणि ॲक्वागार्ड अगदी क्लीन होऊन जातं. तर बघा मैत्रिणींनो, त्यांनी पुसल्यामुळे अगदी आपलं ॲक्वागार्ड स्वच्छ झालं आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा आपण वेट वाईपनी ॲक्वागार्ड पुसून काढायचं. त्यामुळे ॲक्वागार्डची शाईन तशीच राहते. आता मैत्रिणींनो, आपण देवाजवळ अगरबत्ती लावतो व अगरबत्ती आपण स्टँडमध्ये लावली तर त्याची जी राख असते ती बाहेर सांडली जाते. ती बाहेर सांडू नये म्हणून त्याच्या खाली आपण एक स्टीलची प्लेट ठेवायची की जेणेकरून ती राख त्या प्लेटमध्ये पडेल. आणि ही प्लेट आपल्याला घासता पण येते, त्यामुळं अशा प्रकारच्या प्लेटचा आपण त्याच्यासाठी वापर करायचा. आता आपण पावसाळ्यामध्ये काडीपेटी ही पावसाळ्यामध्ये सादळल्या जातात. मग या काडीपेटी सादळल्या जाऊ नये म्हणून काय करायचं, बॉक्स आणल्याबरोबर या काडीपेट्याचा बॉक्स सुट्टा करायचा आणि आपल्याकडं भरपूर अशा रिकाम्या बरण्या असतात. आता आपल्याला लोणच्या बरोबर ह्याच्याबरोबर बरणी येते, आपण यूज केल्यानंतर ते फेकून देतो. पण मग अशा प्रकारे ती बरणी घासून स्वच्छ कोरडी करायची आणि त्यामध्ये आपण त्या काडीपेट्या टाकायच्या आणि त्या काडीपेट्या टाकून झाकण पॅक लावायचं. त्यामुळे काडीपेटी ही बिलकुल सादळली जात नाही आणि जशी लागते तशी आपण ती बरणी उघडून काढून घ्यायची. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे यामध्ये मी काडीपेट्या भरून ठेवते. त्यामुळे माझी एकही काडीपेटी सादळली जात नाही. आणि आपण पावसाळ्यामध्ये वरती आपण देवाजवळ, आता बघा याच्यामध्ये मी सर्व काडीपेट्या भरलेल्या आहेत आणि आपण आता देवाजवळ एक काडीपेटी ठेवत असतो. तर मग काय करायचं, आपल्याला आपण ज्वेलरी खरेदी करतो तेव्हा आपल्याला छोटे छोटे असे बॉक्स मिळतात.
तर मग एक बॉक्स घ्यायचा आणि याच्यामध्ये ही काडीपेटी ठेवायची आणि ती काडीपेटी ठेवून आपण देवाजवळ तो बॉक्स ठेवून द्यायचा की त्यामुळे काडीपेटी ही बिलकुल सादळली जात नाही. आपल्या रोजच्या वापरातली काडीपेटी अशी ठेवायची. तर बघा मैत्रिणींनो, आता आपल्याकडं लहान मुलं असतात, ते बेडवर बसतात आणि काही खातात आणि सांडतात. मग ते सांडलेलं क्लीन करायला आपल्याला फार जड जातं. पण अशा प्रकारचे ब्रश बाजारामध्ये उपलब्ध आहेत की सोफा साफ करण्यासाठी हा ब्रश मिळतो. तर हा ब्रश आपण एक बेडसाठी सुद्धा ठेवायचा. आता बघा, मी तुम्हाला आता याच्यावर उडदाची डाळ टाकून दाखवते, तर क्लीन करून दाखवते आहे. अशा बघा, आता इथं मी आता थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे आणि आता ह्या ब्रशने बघा, आता 1 सेकंदामध्ये हे सर्व क्लीन होते. आता हा ब्रश फक्त त्याच्यावरून मी फिरवला आहे, बाकी काही केलं नाही आणि 1 सेकंदामध्ये ते सर्व कचरा त्यामध्ये गेलेला आहे. नंतर तो डब्बा खोलायचा आणि कचरा बाहेर टाकून द्यायचा. त्यामुळे अशा प्रकारचा आपण हा ब्रश बेडरूममध्ये आणूनच ठेवायचा. बघा, तो कचरा त्या डब्यामध्ये जमा झाला आणि नंतर तो डब्बा रिकामा करून ठेवायचा. त्यामुळं मुलांनी सांडलेलं जड जात नाही आपल्याला क्लीन करायला. आणि आता अशी नॅपकिन, आता बाजारामध्ये कट पीसचे भरपूर दुकानं असतात, तर त्या दुकानामध्ये किलोवर अशी नॅपकिन मिळतात, छोटे छोटे कट केलेले. तर ही नॅपकिन आपण किलोवर आणायची, 120 रुपये किलो हे मिळतात. 1 किलोमध्ये 6-7 हे नॅपकिन बसतात आणि हे नॅपकिन आणून आपण किचन ओटा वगैरे क्लीन करायला हे नॅपकिन खूपच छान असतात. तर बघा मैत्रिणींना, आपले बाहेर जास्त पैसेही द्यावं लागत नाही आणि अशी कट पीस आणले की ते ओटा क्लीन करायला सुद्धा खूप छान असतात. आणि आता आपल्या बेडजवळ जो आपला टेबल असतो, तर म्हातारे आपल्या घरामध्ये काही म्हातारे व्यक्ती असतात आणि त्यांना कधी गोळ्या औषधं बसून घ्यावं लागतं. तर मग गोळ्या औषधाचे जे रॅपर आहे ते टाकण्यासाठी एक डस्टबिन तिथं ठेवायची. धन्यवाद.